नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी आमदार नरेंद्र दराडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार प्रवेश। नागपूर जिल्ह्यामध्ये पुढचे 5 ते 7 दिवस पावसाचं सावट कायम। प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे अनेक गावांमधला वीज पुरवठा खंडित। राज्यात 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। अनेक जिल्ह्यांना मिळाले नवीन पोलीस अधीक्षक। पुणे जिल्ह्याला पुढचे 3 ते 4 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट। विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता। पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी घोषणा। 100 रुपयात प्रवाशांना मिळणार दिवसभराचा पास। प्रवासाला मर्यादा येऊ नये म्हणून प्रवाशांना आता पास उपलब्ध करून दिला जाणार। बीड जिल्हा पोलीस दलातल्या पोलीस अंमलदारांच्या बदल्या। पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अशा 606 अंमलदारांच्या बदल्या। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निर्णय। पैठण तालुक्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका। शेती पिकांचं मोठं नुकसान। आंबा, डाळिंब आणि केळीची पिकं भुईसपाट। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामध्ये 500 हेक्टर इतकं शेतीचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।